नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि पुन्हा तीच विनंती, एनडीटीव्ही सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे. इन्स्टाला आम्ही आहोत, युट्यूबला आहोत आणि सगळीकडेच तुम्ही ज्या काही प्रतिक्रिया देता मला अगदी ऑफिशियल माझ्या युट्यूब चॅनलला किंवा एनडीटीव्हीच्या युट्यूब चॅनलला ते आम्ही बघतच असतो आणि जितक्या गोष्टी आम्हाला करणं शक्य आहे ते करत असतो. काही प्रेक्षकांनी असं म्हटलं की गेले काही दिवस आम्ही स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या प्रकरणाचा फार आढावा घेत नाही. माझ्या मते बऱ्याच गोष्टी ह्या त्याच होत आहेत. कॉन्क्रीट काय घडणार असेल तर ते ह्या मुद्द्यातला दुसरा मुद्दा जो मी टॅग केला ते घडेल. माझं जे काही राजकीय नेत्यांशी बोलणं होत आहे त्याप्रमाणे मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी श्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा होऊ शकतो. आता जो पहिला मुद्दा अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेतली 15-16 मिनिटाचे त्यांचं स्वतःचं निरीक्षण होतं. तर मी आज सांगतो की त्यांनी आज जी गोष्ट सांगितली ती काहीही नवीन नाहीये. एनडीटीव्हीनी ही बातमी ही 6 महिन्यापूर्वी महाराष्ट्राला सांगितली होती. म्हणजे इलेक्शनच्या आधी जेव्हा श्री धनंजय मुंडे हे राज्याचे कृषी मंत्री होते तेव्हा आज अंजली दमानिया यांनी जे पुरावे दिले आणि अर्थात अंजली दमानिया यांचं ते क्रेडिट आहे की ते सध्याच्या पार्श्वभूमीवरती ह्या गोष्टी पुन्हा नव्याने सांगतायत. तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला सांगितल्या होत्या की कसं डीबीटीचं व्हायोलेशन झालेलं आहे आणि याच्यामध्ये 3 अधिकारी होते. एक तर व्ही राधा ह्या तेव्हाच्या कृषीच्या संचालक काय डायरेक्टर्स होत्या. त्याच्या आधी श्री प्रवीण गेडाम आणि मधल्या काळामध्ये एक अधिकारी. मध्ये मी जेव्हा कृषीच्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांची निवड करायची वेळ आली तेव्हा संबंधित विभागाच्या मंत्र्यांना एक टेक्स्ट मेसेज पाठवला होता की कृषी विभागामध्ये गेल्या वर्षभरामध्ये 9 कृषी आयुक्त होऊन गेलेले. 9. आणि ते 9 का कृषी आयुक्त झाले तर त्यातला बहुतांश एकतर आधी होते अब्दुल सत्तार, त्यांचा कारभार महाराष्ट्राने बघितला. त्याच्यानंतर श्री धनंजय मुंडे. आज जे श्री धनंजय मुंडे बोलतायत की मुख्यमंत्र्यांना हे अधिकार आहेत की ते डीबीटी संदर्भातला निर्णय घेऊ शकतात, तर हो आहेत त्यांना अधिकार. पण ते अधिकार केव्हा आहे? जेव्हा आपत्कालीन परिस्थिती आहे किंवा असा धोरणात्मक निर्णयात मोठा बदल काहीतरी करायचा तुम्हाला की ज्यामुळं तुम्हाला डीबीटीची जी तत्व घालून दिलेली आहेत त्याचं उल्लंघन करायचंय. आणि आज अंजली दमानिया यांनी जो 175 कोटी वगैरेचा आरोप केला होता तेव्हा आम्ही पुराव्यानिशी मांडलं होतं की हा घोटाळा 350 कोटीचा आहे. आणि अर्थात तेव्हा ते आरोप जे झाले होते त्याचा संदर्भ असा होता. आणि आता मी अंजली दमानिया यांच्या प्रेस कॉन्फरन्सची पुढची गोष्ट तुम्हाला, नागपूरमध्ये एक व्यक्ती होते की जे कृषी विभागाला ह्या वस्तूंचा पुरवठा करायचे. काय होतं, टिल्लू मोटर होती. आणि जसं श्री धनंजय मुंडे म्हणाले की अंजली दमानिया हे काही शेतकरी आहे, पण मी शेतकरी आहे. मी 60 एकर शेतीचं तर मी स्वतः शेतकरी आहे आणि त्यामुळं टिल्लू मोटर असेल, पंप असेल, ठिबक असेल, नॅनो असेल. आणि नॅनो खताबद्दल तर मी एवढे सकारात्मक व्हिडिओ बनवलेले आहेत. कारण आपल्याकडे काय पारंपरिक एक धारणा आहे की युरिया कसा द्यायचा, युरिया देतानाची पद्धती काय, वरून खत दिल्यानंतर काय होतं, खालून खत दिल्यानंतर वगैरे वगैरे. तर मी थरली सपोर्ट करतो नॅनो युरियाला, हे नॅनो खताला. कारण जे वरून द्रव्य स्वरूपातनं जे दिलं एक तर कॉस्ट कमी, इनपुट कॉस्ट कमी होते. आणि त्याचं जे काही गणित आज श्री धनंजय मुंडे यांनी मांडलं की नॅनोच्या फवारणीमध्ये ड्रोन वगैरे हे ऍडिशनल आहे. मी असा एक प्रयोग पण तुम्हाला लवकरच दाखवणार आहे. नाशिकमध्ये सुलामध्ये तो केला, आम्ही त्याच्या नियोजनात आहोत. एका भारतीय कंपनीनंच केला की 100% ऑटोमायझेशन आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे प्रयोग झाले. पण मी नॅनोचा जेव्हा सपोर्ट करतो तेव्हा त्या गोष्टी ज्या आम्ही महाराष्ट्राला 6 महिन्यापूर्वी सांगितल्या होत्या की श्री धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना भयंकर पद्धतीचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. आणि तोपर्यंत तो प्रूव्ह होत नसतो जोपर्यंत त्याला या सगळ्या चौकशीच्या मर्यादेत ते होतं. तर ती गोष्ट अशी घडली होती की त्या पुरवठादारांना की जे त्या कृषी विभागामध्ये पुरवठा करत होते त्यांना ते टेंडर मिळालं नाही, म्हणून ते नागपूर खंडपीठात आणि बॉम्बे हायकोर्टामध्ये गेले होते. तर मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि आम्ही मग ती सगळी कागदपत्र घेतली आणि ती कागदपत्र घेऊन महाराष्ट्राला तेव्हा सांगितलं होतं. आणि आता मी हे सांगतोय की तुम्ही आत्ताच युट्यूबला जा आणि तो व्हिडिओ माझा काढून बघा. तो साधारणतः 10-12 मिनिटाचा व्हिडिओ असेल. त्याच्यामध्ये व्ही राधा, त्यानंतर श्री प्रवीण गेडाम आणि तत्सम अधिकाऱ्यांनी काय काय आक्षेप घेतले होते ते मुद्दे होते. हार्वेस्टरचा पण मुद्दा होता. सो याच्यामध्ये आमच्या ह्या कव्हरेजमध्ये काय असेल तर ते सातत्य. आमचा जसा कोणाही बद्दल जसं ते श्री धनंजय मुंडे त्यांना
अंजली दमानिया यांना बदनामीच्या अर्थाने बदनामी असं काहीतरी शब्द वापरत होते, काहीच असं. तो मुद्दा असा आहे, जी दमानिया यांनी गोष्ट सांगितली ती आजची नाही, ती वेगवेगळ्या वर्तमानपत्रांनी कव्हर केली आहे, NDTVनी कव्हर केली आहे, ती अॅग्रोवन या वर्तमानपत्रानं अत्यंत सविस्तर कव्हर केलेली आहे, ती दैनिक सकाळनी कव्हर केलेली आहे. सो यू कॅन गुगल, यू कॅन सर्च. मुद्दा काय आहे की जेव्हा आपली मीडिया ट्रायल होते असं वाटतंय श्री धनंजय मुंडे यांना, आणि जर अंजली दमानिया हे केवळ आपल्यावरती 58 दिवस आरोप करतायत असं वाटतंय, तर ते कोर्टात का जात नाही? ही कॅन अप्रोच टू एनी कोर्ट, आणि त्या कोर्टामध्ये जाऊन ते असं म्हणू शकतात की श्रीमती अंजली दमानिया जे आरोप करतायत ते आरोप थांबवावेत. आता याच्यामध्ये मला जे दिसतंय, कारण माझं जे अंजली दमानिया यांच्याशी बोलणं झालं, तर मी त्यांना असं सुचवलं होतं की तुमचा जो फोकस आहे तो मर्यादित ठेवला तर कदाचित अधिक उत्तम पद्धतीचा रिझल्ट जो त्यांना अपेक्षित आहे. तर मला माहिती नाही की ते जे धनंजय मुंडे म्हणतात त्याप्रमाणे अंजली दमानिया यांचा कुणी बोलवित धनी आहे वगैरे, मला असं काही वाटत नाही. त्यांचा एक विशिष्ट असा दृष्टिकोन असावा, आणि कोणीतरी महाराष्ट्रातला एक व्यक्ती, महाराष्ट्रातले म्हणजे श्री अजित पवार यांच्याबद्दल पण अंजली दमानिया यांनी आरोप केले, त्याच्यात तथ्य नव्हतं असं कोण म्हणेल? राजकीय सोयीसाठी भारतीय जनता पार्टीने अजित पवारांची संगत घेतली, आणि त्याच्यानंतर ते उपमुख्यमंत्री झाले, त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांची 1000 कोटीची प्रॉपर्टी परत मिळाली. आता हे जे संगनमत आहे त्याच्यात ईडी आणि त्या श्रीमती सुप्रिया सुळे जसं म्हणतात की आईस, इन्कम टॅक्स, CDBT वगैरे, तर हे तर महाराष्ट्र आणि देशात चर्चेचं आहे, दिसतच आहे. तर अंजली दमानिया यांनी जो मुद्दा मांडला की अनेक जणांवरती त्यांनी आरोप केले, आणि धनंजय मुंडे यांना असं वाटतं की ह्या आरोपामध्ये एकही सिद्ध झाले नाही, तर महाराष्ट्र नव्हे तर देश पातळीवरती सध्या राजकीय स्थितीमध्ये अशा पद्धतीचे आरोप झाले, आणि त्या आरोपानंतर सुद्धा ती व्यक्ती सही सलामत बाहेर आली, याचा अर्थ ती व्यक्ती दोषी नाही असं थोडंच होतं. तर मुद्दा हा आहे की जर श्री धनंजय मुंडे यांना असं वाटतं की त्यांची मीडिया ट्रायल ही अंजली दमानिया यांच्या माध्यमातून सुरू आहे, सो व्हॉट इज बेटर, ही कॅन अप्रोच टू एनी कोर्ट. त्या कोर्टच्या माध्यमातून, कारण जेव्हा त्यांच्यावरती वैयक्तिक आरोप झाले होते त्यांच्या कुटुंब कलहाचे, तेव्हा त्यांनी कोर्टात जाऊन ते व्हिडिओ आणि त्या संदर्भातले फोटोग्राफ्स रिलीज करू नयेत अशा पद्धतीचा भाव मांडला होता. आणि म्हणून ह्या प्रकरणामध्ये एक गोष्ट तर स्पष्टपणे दिसते की धनंजय मुंडे यांच्या संदर्भातले जे आरोप त्यांनी पुराव्यानिशी केले ही काही नवीन गोष्ट नाहीये. इट वॉज ऑलमोस्ट देअर. आता त्यातली आणखीन एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज मी तुम्हाला सांगतो, ती अशी आहे की हे बरोबर आहे धनंजय मुंडे जे म्हणताय की मुख्यमंत्र्यांनी ह्या संदर्भामध्ये त्यांना पूर्व परवानगी दिली होती, पण मी त्यातली महत्वाची मधली गोष्ट तुम्हाला सांगतो. जेव्हा अशा पद्धतीनं DBTचं धोरण ओव्हरलुक करायचं ठरलं, तेव्हाच्या कृषी आयुक्तांनी त्याला आक्षेप घेतला, आणि ते असं म्हणाले होते, कारण मी त्या कृषी आयुक्ताचं नाव नाही सांगणार, तर मी व्हेरीफाय केलेली गोष्ट आहे, 9 कृषी आयुक्त होते, तुम्ही गेस करा ते कोणाच्या काळाचा नसेल. तर त्या कृषी आयुक्तांनी असं म्हटलं होतं की जर हे असं असेल की DBTचं धोरण आपल्याला वापरायचं नाही. बरं, DBT म्हणजे काय? डायरेक्ट बेनिफिशरीच्या अकाउंटवरती पैसे जातात, आणि ही फार चांगली गोष्ट आहे, कारण माझ्याकडे शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या इतक्या वर्षाच्या 25 वर्षाच्या अनुभवानंतर सांगतो मी की दलाली जी रोखली गेलेली आहे ती P. चिदंबरम असताना ही DBTची कॉन्सेप्ट आली, आणि आत्ताचे आपले नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये त्याला एक चांगलं रूप आलं. श्री देवेंद्र फडणवीस यांनी पण त्याला चांगलं रूप दिलं. मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कुणाचंही सरकार असलं तरी DBTच्या धोरणाला काही कुणी हात लावला नव्हता. समजा आता आमचा हा तुषार आहे, तुषारने एखादा पंप विकत घेतला किंवा निकेतन आहे, त्याने एखादी गोष्ट विकत घेतली, तर पद्धती अशी आहे की ज्याच्याकडनं ती विकत घेतली त्याची पावती तुम्हाला DBTच्या अकाउंटवर अपलोड करायची. आता मी माझ्या शेतामध्ये लाभार्थी म्हणून समजा ठिबकचा पंप मी घेतलेलीच आहे, तर ठिबकचा पंप विकत घेतला तर त्या संबंधित दुकानदाराची पावती अपलोड केल्यानंतर आयदर त्याच्या अकाउंटवर पैसे जातील किंवा त्या पावतीचं व्हेरिफिकेशन होऊन ते माझ्या अकाउंटवरती जे प्रपोर्शन ठरलेलं आहे, समजा महाडीबीटीतनं मला एखादं कांदा चाळ लागली, आता मला कांदा चाळ लागलेली आहे, 80,000 रुपये त्या कांदा चाळीचं मूल्य सरकारचं आहे, पण प्रत्यक्षात ती तेवढ्यात होत नाही, काही 1,60,000. वरचे पैसे मला घालायचे, ते वरचे पैसे अधिक का सरकारचा अनुदान, त्या वरच्या पैशाची पावती जर तुषारनं अपलोड केली तर सरकार म्हणतं की ठीक आहे, तुषारनं ते पैसे खर्च केलेत, आणि मग तुषारच्या अकाउंटवरती ते 1,60,000 रुपये जातात. दिस इज व्हेरी ट्रान्सपरंट. ही अत्यंत व्यवस्थित अशी पद्धती आहे. आता ह्याच्यामध्ये
ज्या अंजली दमानिया म्हणाला ते बरोबर आहे ना, की कृषी मंत्र्यांचा काही विशिष्ट दृष्टिकोन नसता तर त्यांनी डीपीटी मध्ये कितीही घाई गडबड असली, त्यांचा असा स्टँड काय की जानेवारी महिन्यामध्ये मला हा निर्णय घ्यायचा होता, निवडणुकाचा काळ होता वगैरे, नोबडी इज गोइंग टू बाय दिस आर्ग्युमेंट. कोणालाही हे पटणार नाही की डीबीटी तुम्ही का काढली, तर तुम्हाला एक विशिष्ट असं शेतकऱ्यांना मोठा फायदा करून देत, असा कुठलाही आपला कृषी मंत्री करत नाही. असं असतं तर आता माझ्याकडे आणखीन एक महत्वाची माहिती आहे की बारामती मतदारसंघातल्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी हार्वेस्टर संदर्भामध्ये तक्रारी केल्या त्यांना परळीमध्ये बोलून घेऊन, कोणी बोलून घेतलं माहित नाही मला, त्यांचे पैसे परत केले. आणि म्हणून पुण्याचे जिल्हा कृषी पोलीस अधीक्षक हे त्यांचा गुन्हा नोंदवून घेण्यासाठी तयार असून सुद्धा ही मंडळी तिथे गेली नाही तक्रार नोंदवून. सो आपल्याकडे अशा पद्धतीचं मॅनेजमेंट हे सुरूच आहे, आतापासून आधीपासूनही सुरू आहे. मुद्दा हा आहे की हे जे डीबीटीचं धोरण त्यांनी बदललं त्याला काही लॉजिक नव्हतं, आणि आता ते जर लॉजिक आहे असं त्यांना वाटत असेल तर मी जो मुद्दा मगाशी अर्धवट राहिलाय की जेव्हा त्या कृषी आयुक्तांनी सांगितलं ह्या धोरणामध्ये बदल करायचा असेल तर मुख्यमंत्र्यांची सही आणा, अवघ्या 3 तासामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो GR बदलून दिला. त्याच्या मागचा काय भाव असेल तर सगळ्यांना माहिती आहे. एकनाथ शिंदेकडे त्या काळामध्ये कोणीही फाईल घेऊन जायचं, एकनाथ शिंदे त्याला एन्डॉर्समेंट करून द्यायचे आणि त्या एन्डॉर्समेंट प्रमाणे हे GR बदलले जायचे. तसा तो GR बदलला गेलेला आहे अशी माहिती आहे माझी. आता या उपर सुद्धा श्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये खरोखरच मीडिया ट्रायल सुरू असेल, कारण हे पण खरं आहे की अंजली दमानिया यांनी कर्नाटकच्या हद्दीमध्ये ते मृतदेह पडलेत सगळ्या संशयितांचे असा जो आरोप केला होता ते शुद्ध खोटं होतं. त्यांना कोणीतरी दारू पिऊन फोन केला असं नंतर एसपीने सांगितलं, हे खरं होतं. त्यामुळे आरोप करत असताना पूर्ण पुराव्यानिशी करायला हवेत, याबद्दल काही दुमत नाही. पण आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये श्रीमती अंजली दमानिया यांनी जे आरोप केलेत त्याच्यात नवीन काही नाहीये, हे ऑलरेडी माध्यमामध्ये आलेलं आहे. आम्ही त्याच्यावरती सविस्तर वार्तांकन केलेलं आहे. युट्यूबला जा, माझ्या किंवा एनडीटीव्हीच्या नावाने हा व्हिडिओ सर्च करा. मुद्दा एवढाच आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल का? माझ्या मते होईल. त्याची शक्यता आता वाढत चाललेली आहे, कारण या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळेला हार्वेस्टरचा मुद्दा, धनंजय मुंडे यांच्या संदर्भातले मुद्दे हे वारंवार सभागृहामध्ये विचारले जातील. आणि या सरकारची गोची हीच आहे की यांच्याकडे एवढं मोठं बहुमत असून सुद्धा चर्चा यांच्या सगळ्या नकारात्मक गोष्टीच्या सुरू आहेत. माझ्या मते श्री देवेंद्र फडणवीस यांनी जो 100 दिवसाचा उत्तम कार्यक्रम आखलाय त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊन महाराष्ट्रातल्या जनतेला या संदर्भामध्ये योग्य त्या सेवा वेळेवरती मिळणं अपेक्षित आहे. तसं होताना दिसत नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकांना हजर राहत नाहीत, पण हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं मात्र मी काल त्यांच्या युट्यूब आणि फेसबुक पेजवरून लाईव्ह बघितलं. असा चाललाय सरकारचा कारभार. थांबूया आपण इथे. मला तीच विनंती, आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेवट